आज आपण चेन स्टिच ह्या शेपमध्ये कसे द्यायचे ते शिकणार आहोत. सो आपलं कसं लाईनमध्ये तर आपलं चेन स्टिच झालेली आहे, ठीक आहे. तर आता हे शेप जे आहेत त्रिकोण, फ्लॉवर, चौकोन, गोल, परत हार्ट शेप, तर हे कसे ना हे आपल्याला ब्लाऊजमध्ये खूप उपयोगाचे पडतात. बिकॉज कसं ना ब्लाऊजमध्ये भरपूर सारे डिझाईन असतात आणि त्याच्यानंतर असे हे कॉर्नर असतात. हे बघ, हे 3 कॉर्नर असतात. सो बोटनेकचे ब्लाऊज आले, त्याच्यानंतर बाकीचे डिझाईन आले, चौकोन ब्लाऊज आला, तर त्याच्यावरती कसं ना कॉर्नर आपला आला पाहिजे व्यवस्थित. कॉर्नर म्हणजे कसं, हे टोक आणि हे टोक दिसलं पाहिजे. काही काही ब्लाऊजमध्ये शेपमध्ये भरपूर सारे टोकाचे डिझाईन असतात. सो त्याच्यामुळे कसं ना जर ते टोक असं कर्वमध्ये आलं तर ते व्यवस्थित दिसत नाही. सो त्याचा पॉईंट जो असतो तो व्यवस्थित दिसला पाहिजे. सो आज आपण त्रिकोणचा पहिला तर त्रिकोणचा चेन स्टिच बघणार आहोत. जरी थ्रेडनेच घ्यायचं. मागचे 2 व्हिडिओमध्ये आपण जे शिकलो ना ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला की तुम्हाला जमलं आहे का. पहिलं तर आता मी मागे स्टिच करून घेते एक, म्हणजे एक स्टिच मी जसं सांगितलं तुम्हाला की मागच्या साईडला एक छोटीशी स्टिच मारायची, जास्त मोठी नाही. तर आता आपण छोट्या छोट्या हे घेणार आहेत, चेन स्टिच घेणार आहोत, ठीक आहे. तर असं करत जायचं कंटिन्युअसली. आणि तुम्हाला जमलं का मला चेन स्टिच नक्की कमेंट करून सांगा. आणि आता हे बघा, हे आता मला टोक म्हणजे पॉईंट काढायचं आहे, ठीक आहे. तर आता मी कसं ना डायरेक्टली मी ह्या साईडला स्टिच घेतला, मी दाखवते तुम्हाला. डायरेक्टली मी ह्या साईडला स्टिच घेतला, तर हे बघा असं कर्वमध्ये येतो आहे. सो ठीक आहे. सो आपल्याला कर्व नाही पाहिजे, आपल्याला कसं ना टोक पाहिजे, पॉईंट पाहिजे. सो पॉईंट घेण्यासाठी काय करायचं, हा स्टिच काढायचा, ठीक आहे. स्टिच काढला, मी स्टिच घेते, परत इथे एक टोकावरती स्टिच घेते. आणि आता मला कोणत्या साईडला जायचं आहे, ह्या साईडला जायचं आहे, ठीक आहे. ह्या साईडला जायचं आहे तर मी ह्या दिशेला एक छोटंसं स्टिच देणार आहे, ठीक आहे. अपोजिट साईडला स्टिच देते, छोटासा एकदम, ठीक आहे. आणि त्यानंतर मी ह्या साईडला जाते. बघा आला, दिसतोय, हो बघा पॉईंट. सो असा पॉईंट आला पाहिजे जेणेकरून तुमचं कसं ना काम पण टोकदार म्हणजे फिनिशिंगमध्ये दिसेल. जरी थ्रेडने करायचं, कारण की जरी थ्रेडने आपण कसं बॉर्डर वगैरे करतो, तर आपली तिथेच जर व्यवस्थित अशी बॉर्डर आली तर अजून छान दिसतं ते, ठीक आहे. असा हा त्रिकोण आपण आता कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर त्रिकोणला परत आता खाली पण तुम्हाला दिसते टोक आहे. सो ते पण मी तसंच घेणार आहे, दाखवते मी तुम्हाला कसं घेते, ठीक आहे. सो आता मी आली इथे आली. आता मी डायरेक्टली इकडे गेली ना, हे बघा धागा असा दिसतोय, कर्वमध्ये दिसतोय. सो असा नाही घ्यायचा आहे, ठीक आहे. आता मला ह्या साईडला जायचं आहे ना, तर मी ह्या साईडला इथे उजव्या साईडला मी एक स्टिच देणार, छोटा स्टिच देणार, जास्त मोठा नाही. बघा दिसतोय. त्यानंतर मग स्टिच दिला, पण त्यानंतर मी ही लाईन कंप्लीट करते. सो तुम्हाला ही असंच म्हणजे स्टार्टिंगला जे चेन स्टिच आहेत ना त्या सगळ्या अशाच करून घ्यायच्यात. कारण की कसं ना आपला डायरेक्टली आपण बीड्सवरती नाही जायचं आहे, कारण आपल्याला जरी थ्रेडचं पण धाग्याची सवय आपल्या हाताला झाली पाहिजे. आणि कसं ना हे शेप आले पाहिजेत, कारण जेव्हा आपण बीड्सवरती घेणार ना तर डायरेक्टली आपण बीड्स नाही जॉईन करत ह्याच्यावरती, पहिला बॉर्डर देतोच. त्याच्यामुळे कसं ना हे बॉर्डरची लाईन आहे ती आपल्याला जमलीच पाहिजे, ठीक आहे. आता मी इथे झालं. आता मी ह्या टोकला एंड नॉट देते. हा बघा हा शेप कंप्लीट झालेला आहे, ठीक आहे. त्याचप्रमाणे आपल्याला फ्लॉवर, हार्ट शेप, राऊंड, आयत, हे सगळे शेप आहेत ना हे आपल्याला करून घ्यायचे आहेत. का तर आपल्याला ह्या टोकाची प्रॅक्टिस झाली पाहिजे, ठीक आहे. आता आपण हा शेप घेऊया, ठीक आहे. आता मी इथूनच स्टार्ट करते. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर मला नक्की सबस्क्राईब करा, कारण की माझे नवीन नवीन व्हिडिओ आता रोजच येणार आहेत.
आता आपण हा वाला शेप घेऊया. सेम मी मागे एक स्टिच घेतलेला आहे आणि कसं ना, पहिला तर मी सांगितलं तुम्हाला की स्पीडवरती लक्ष नाही द्यायचं. स्पीडवरती एकदम हळूहळू जरी गेला तरी चालेल. तुमचं पहिलं फिनिशिंग म्हणजे जी लाईन आहे ती तुमची लाईन परफेक्ट आली पाहिजे. लाईन अशी वाकडी तिकडी नाही आली पाहिजे. सो त्याच्यावरती पूर्ण फोकस करायचे. ठीक आहे. आता मी ही लाईन कंप्लीट केली. आता मला खाली जायचं आहे. ठीक आहे. खाली जायचं आहे मला. खाली जाताना काय करायचं आपण, आता हे वरती एक स्टिच देणार मी, छोटा स्टिच द्यायचा. ठीक आहे. दिलं आणि आता मी खाली येते. बघा बरोबर असा पॉईंट आला आहे ना. सो असा पॉईंट दिसला पाहिजे तुम्हाला की धाग्याने कसं ना कर्व वगैरे नाही आला पाहिजे. कर्व आला तर मग कसं ना, तुमचा जर जरी थ्रेडला कर्व आला तर तसाच तुमचा बीट्सला पण येणार. मग तसंच शेप पूर्ण होत जाणार. त्याच्यामुळे कसं ना, स्टार्टिंगलाच आपण कर्व व्यवस्थित द्यायचा, म्हणजे पॉईंट व्यवस्थित द्यायचा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा तुम्ही ब्लाऊज करायला शेप वगैरे कोणता करायला घ्याल ना, तेव्हा तो व्यवस्थित कॉर्नर आपला टोक असा दिसणार आणि ब्लाऊजला डिझाईन पण छान दिसते तशी. ठीक आहे. प्रत्येक वेळेला तुमच्याकडे राऊंडच शेपचे ब्लाऊज येतील असं नाही. भरपूर सारे शेप गळ्यामध्ये आहेत. सो त्याचे तुम्हाला प्रॅक्टिस पण झाली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर इथून हा कंप्लीट करून घ्यायचा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला समजतात का, कारण मी अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगते सगळं आणि तुम्हाला नक्कीच जमेल ही माझी गॅरंटी आहे. आणि तुम्हाला सपोज थोडा दिवस लागत असेल, म्हणजे एक दिवस लागत असेल चेन स्टिच वगैरे करायला वगैरे, तर काही प्रॉब्लेम नाही. कारण स्टार्टिंगला तसे 1-2 दिवस लागतातच. त्याच्यानंतर जसं आपल्या हातामध्ये सुई वगैरे बसते ना, तर त्याने आपली प्रॅक्टिस होऊन जाते. ठीक आहे. आता मी खालच्या साईडला स्टिच घेणार, छोटा घेणार आहे, जास्त मोठा नाही. ठीक आहे. आता मी हा वाला कंप्लीट करते. ह्यामध्ये फक्त एवढा दोन शेपमध्येच टाच असतो. बाकी सगळे कसे ना शेप जे आहेत ते राऊंड कलरचे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त जरी थ्रेड अशी गोल फिरवायचे. त्याच्यामुळे कसं ना, म्हणजे शेपमध्ये एवढा काही प्रॉब्लेम येत नाही. सो आता मी एक एंड नॉट देते. आला हा. हे 2 शेप झाले व्यवस्थित. सो कसं ना, हा कॉर्नर हे 4 कॉर्नर हे तुम्हाला परफेक्टली आले पाहिजेत. जेव्हा तुम्हाला हे परफेक्टली येतील तेव्हा तुम्ही गळ्याची डिझाईन करणार, तेव्हा त्याच्यावरती जे शेप असतो ना बोटनेकवरती असे, तर ते खूप छान पद्धतीने तुम्हाला येतील. त्याच पद्धतीने आता आपण हे गोलवाले राऊंड करणार आहोत. आता हा राऊंड शेप आहे. हा राऊंड शेप इझिली तुम्हाला येईल, कारण ह्याला कसं ना कॉर्नर वगैरे नाही आहेत. सो आपण हा कुठूनही स्टार्ट करू शकतो. आणि स्टार्ट करायच्या अगोदर एक सवय लावा की एक मागे स्टिच आला पाहिजे, जेणेकरून जर तुम्ही स्टार्टिंगपासून सवय लावली ना, तर ती मग कशी ना एक हॅबिट होऊन जाते की हां बाबा एक मागे स्टिच द्यायचं आहे करून, तर ती परत तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही, म्हणजे विसरायला होत नाही की आपण स्टार्टिंगपासून कोणती गोष्ट केली ना ती विसरता येत नाही की हां बाबा पटकन लक्षात येते एक मागे एक स्टिच द्यायचं आहे वगैरे वगैरे. ठीक आहे. आणि आता सपोज तुम्हाला असं मागे पुढे जर स्टिच नाही करता येत, तर तुम्ही अशी रिंग फिरवू शकता. अशी फिरवायची, काही नाही होत. ठीक आहे. तुम्ही फिरवूनही करू शकता, किंवा तुमचा जर हात वळत असेल असा स्टार्टिंगपासूनच, तर तुम्ही हात वळवूनही स्टिच देऊ शकता. जर नसेल तर तुम्ही रिंग फिरवू शकता. ठीक आहे. पण शेप व्यवस्थित आला पाहिजे, कारण की शेपवरतीच आपलं सगळं काम आहे, म्हणजे फिनिशिंग आहे. फिनिशिंग जर व्यवस्थित दिली तर बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित येतात. आणि तुम्हाला येत्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊजचे बीट्स कसे करायचे, ते कसे गळ्याची डिझाईन कशी करायची, पॅच कसे बनवायचे, 3D 2D कसे बनवायचे, हे सगळं म्हणजे येत्या व्हिडिओमध्ये मी शिकवणार आहे. सो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की माझे व्हिडिओ मग त्याशिवाय तुम्हाला दिसणार नाहीत. म्हणजे नोटिफिकेशन येईल ना तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर. सो तुम्हालाही बरं होईल की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ कोणता मिस नाही होणार, कोणता क्लास असा मिस नाही होणार. आपला डे बाय डे काय शिकवतो ते तुम्ही
प्रॅक्टिस करून अशी घर बसल्या तुम्ही शिकू शकता. ठीक आहे. सो हा झाला आपला आता राऊंड. आपण असे वेगवेगळे शेप भरपूर असे शिकणार आहोत, कारण की ते शेप आपल्याला ब्लाऊजमध्ये उपयोगी पडतात. म्हणजे ब्लाऊजमध्ये म्हणजे डिझाईनमध्ये उपयोगी पडतात. सो हे शेप तुम्हाला आलेच पाहिजेत. हे बघा, झाला हा राऊंड. ठीक आहे. आता आपण फ्लॉवर बघूया. फ्लॉवर तर अजून इझी आहे. ठीक आहे. आपण आता कसं करणार, हा राऊंडवाला पहिला घेऊ शकतो किंवा हे वाला घेऊ शकतो. तर आपला कसा राऊंडवाला पहिला कंप्लीट करूया. इथून घेतला मी पहिला मधला जो भाग आहे फुलांचा, तो राऊंडवाला कंप्लीट करून घ्यायचा. आणि तुम्ही कोणताही शेप करताय ना, तर ते एंड नॉट द्यायला विसरू नका. भले तो छोटा शेप असू दे ना तर मोठा शेप असू द्या, एंड नॉट द्या. बेटर म्हणजे राहतं, म्हणजे व्यवस्थित सवय पण लागून जाते आणि दिसायलाही छान वाटतं. आता मी याला एंड नॉट दिलेली आहे. सो आता आपण पुढचा जो आता आपल्याला पान शेप बघायचा. आता हे जे फ्लॉवरचे आहे ना ते बघायचं आहे. ठीक आहे. सो मी स्टार्ट करते. आरी वर्कमध्ये कसं ना ट्रेंडिंग ब्लाउजेस आता भरपूर आलेले आहेत. पण त्याच्यासोबत जे आपण नथची डिझाईन असते, पिकॉक असतात, ह्या स्टील तशाच आहेत. म्हणजे त्या नेहमी ट्रेंडिंगच असतात. कारण की कसं आपले ट्रेडिशनल वेअरमध्ये आपली काठपदराची साडी असते. सो त्याच्यावरती हे सगळे डिझाईन ना खूप छान वाटतात. म्हणजे जरी ट्रेंड गेला तरी नथीमध्ये पण भरपूर सारे डिझाईन आहेत, जेणेकरून तुम्ही ती डिझाईन काढू शकता. ठीक आहे. ते पण मी तुम्हाला शिकवणार आहेच. ठीक आहे. बघा, शेप व्यवस्थित आला पाहिजे फ्लॉवरचा. जसं तुम्ही ड्रॉइंग काढताना, आता पेटल्स कसे ना एकसारखे नसतात फ्लॉवरचे. सो मी एकसारखे नाही काढले. एकसारखे नाहीच काढायचे, म्हणजे एकदम शेप पण नाही बिघडून द्यायचा, पण दिसायलाही छान वाटले पाहिजेत. तुम्हाला येत्या व्हिडिओमध्ये खूप काही शिकायला भेटणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला घर बसल्या असं काम करायचं असेल, हे कसं 40 दिवसामध्ये तुम्ही शिकू शकता आणि बिझनेस स्टार्ट करू शकता. जर तुम्ही टेलर असाल, तुम्ही जॉईन करू शकता, किंवा तुम्ही जॉब करताय, बाकी तुम्ही घरी आहात तरी तुम्ही म्हणजे हे वर्क कोणीही करू शकतं जर तुम्हाला आवड असेल तर. कारण की घर बसल्या तुम्हाला क्लायंट येतील आणि तुम्हाला बाकी गोष्टी काही करायची गरज नाही आहे. म्हणजे तुम्हाला फक्त मटेरियल वगैरे आणि क्लायंटला फिनिशिंग वगैरे द्यायची आहे ब्लाऊजमध्ये. सो हे इझिली तुम्ही शिकू शकता माझ्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. बघा, झालं हे फ्लॉवर. खूप छान पद्धतीने होतं. आणि कसं हे शेप शिकायचं कारण की आपल्याला हे ब्लाऊजमध्ये शेप खूप उपयोगाचे पडतात. म्हणजे जेव्हा तुम्ही ब्लाऊजचं डिझाईन करायला घ्याल ना, आता हे तर मी मोठं केलेलं आहे. ठीक आहे. जेव्हा छोटे छोटे फ्लॉवर्स बनवणार, पेटल्स बनवणार, हे डिझाईन बनवणार, तेव्हा त्याच्यावरती अजून उठून दिसणार. सो तुम्हाला ह्या शेप आल्याच पाहिजेत, कारण चेन स्टिच ही आपली इम्पॉर्टंट आहे. आणि चेन स्टिच अशी एकसारखी अशी आली पाहिजे. खूप छान पद्धतीने दिसते. ह्याच्यामध्ये अजून पण भरपूर सारे प्रकार आहेत, म्हणजे भरपूर सारे शेप आहेत, ते आपण आता शिकणार आहोत. ठीक आहे. हे तर झाले 4 शेप. ठीक आहे. त्यानंतर अजून लाईन वगैरे त्यामध्ये पण शेप आहेत. आता आपण हा शेप करून घेऊया. आता तुम्ही हा शेप शिकताय. ठीक आहे. तर आता आपल्याला आपण जेव्हा चेन स्टिच शिकले तेव्हा जेव्हा सिल्क थ्रेड पण शिकलो आहे. ठीक आहे. सिल्क थ्रेडसाठी तुम्हाला शेप काढायची गरज नाही आहे. ह्याच शेपमध्ये तुम्ही आतल्या साईडला तुम्ही सिल्क थ्रेडनी देऊ शकता, म्हणजे स्टिचेस देऊ शकता. हार्ट शेप, ह्याला पण आता टोक आहे. सो एक मागे स्टिच द्यायचा आणि स्टार्ट करायचा. म्हणजे कशी आपली जी बॉर्डर लाईन आहे ती व्यवस्थित राहते. म्हणजे जिथून आपण स्टार्ट करतो आहे, जिथून आपल्याला काम करायचं आहे,
ती आपली मिस नाही होत. सो आपण कसं ना एक मागे स्टिच द्यायचाच खूप इम्पॉर्टंट आहे. आता जे वेगवेगळे शेप शिकणार आहोत आपले ते आता मी तुम्हाला दाखवते हे झाल्यावरती. तर तेही तुम्हाला व्यवस्थित आलं पाहिजे. भरपूर साऱ्या डिझाईन आहेत आता. नवीन नवीन पॅचेस आहेत, बीड्स वर्क आहेत. कोणते बीड्स कसे कोणत्या ठिकाणी लावायचे त्याची पण मी आयडिया देणार आहे, जेणेकरून तुम्हाला नंतर कन्फ्युजिंग नाही होणार की डिझाईन कशी बनवायची. कारण की काय काय ब्लाऊज वगैरे असते तर जे स्टार्टिंगला बिगिनर्स असतात त्यांना म्हणजे नाही समजत की कसं की कोणती डिझाईन द्यायची, बेसिक कोणती आहे, थोडी ब्रायडल कशी आहे, त्यानंतर त्यांची प्राईज लेंथ वगैरे कशी आहे तेही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. कारण की कसं आहे हे हँडवर्क आहे, म्हणजे आपण हाताने करतो. सो ह्याच्यामध्ये खूप सारी मेहनत आहे. जर तुम्ही मेहनत करायला रेडी आहात आणि तुम्हाला अशी ही कला करायला आवडते तर तुम्ही हे नक्की करू शकता. आणि बी पॉझिटिव्ह, नेहमी पॉझिटिव्ह राहायचं. हे माझ्याकडून नाही होणार, ते माझ्याकडून नाही होणार, हे मला जमेल का, ह्या गोष्टी काही असं बोलायचं नाही. कारण प्रत्येक गोष्ट कोणतीही गोष्ट तुम्ही स्टार्ट केली आणि ट्राय केली ना तर ती तुम्हाला जमणारच. त्याच्यामध्ये तुम्ही नेगेटिव्ह स्वतः तर पहिला काही नेगेटिव्ह नाही राहायचं. त्याच्यामुळे कसं तुम्ही जर नेगेटिव्ह राहिला तर बाकीच्या गोष्टी कशा जमणार ना, असं असतं. सो नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचं की हां थोडंसं तुम्हाला अवघड पडेल की स्टार्टिंगला की मला हां जमत नाही आहे, म्हणजे हे येत नाही ते, पण डिमोटिवेट नाही व्हायचं. कारण की थोडं तुम्ही 2-3 वेळा जर ट्राय केलं ना तुम्हाला चौथ्यांदा तर नक्कीच जमेल आणि 100% तुमच्याकडे क्लायंट येणार. कारण की मी जेवढे क्लासेस वगैरे घेते तर त्याचे कसं ना 10 दिवसामध्ये कधी कधी 15 दिवसामध्ये सुद्धा वर्क म्हणजे क्लायंट आलेले आहेत. त्यांना बेसिक म्हणजे त्यांचे ना अक्षरशः क्लास शिकता शिकताच त्यांच्याकडे ऑर्डर आलेले आहेत. सो ऑर्डर आली तर अजूनही छान वाटतं. सो कसं क्लासमध्ये जर सपोज एखाद्याला ऑर्डर आली ना तर आमचा क्लास प्लस ऑर्डरची जे डिझाईन असते ना तीही डिस्कस होते आणि त्याच्यामध्ये त्यांना समजतं ही डिझाईन कशी करायची, कसं करायचं. कारण 10 दिवसामध्ये त्यांचं ऑलमोस्ट फिनिशिंग झालेली असते, बीट्स वर्क झालेले असतात. त्याच्यामुळे कसं त्यांना पुढे प्रॉब्लेम येत नाही की कसं करायचं, काय करायचं वगैरे. ठीक आहे. आता आपण दुसरा, आता हे तर शेप झाले. ठीक आहे. आता आपण अजून भरपूर सारे शेप आहेत ते बघणार आहोत. ठीक आहे. तर आता आपल्याला जे ब्लाऊजमध्ये खूप उपयोगी पडतात ते शिकूया. हे बघा, हे असे शेप. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून आहेत नंतर जो आपण हार्ट शेप घेतला तोच असा करायचा. ठीक आहे. हां, आता आपण हे शेप बघणार आहोत. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये कसं ना हे छोटे छोटे, आता हे झाले मोठे मोठे शेप. ठीक आहे. आता हे छोटे छोटे आहेत. ह्याच्यापेक्षाही छोटे छोटे शेप तुम्हाला आले पाहिजेत. कारण की तेच आपल्याला ब्लाऊजमध्ये जेवढी बारीक डिझाईन असेल, जेवढी स्पष्ट दिसता येईल तेवढी ती छान वाटते. सो ठीक आहे. आपण आता हे स्टार्ट करूया. जसं की मी बोलली पहिला मागे एक स्टिच घ्यायचा. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये कसं कर्व द्यायचं आहे. ठीक आहे. सो कर्व देताना आपल्याला आता हे घ्यायचं आहे. ठीक आहे. जसा शेप जातो आहे, जसं तुमची पेन्सिल आहे, जसं तुम्ही ड्रॉ करताना केलं ना सेम तसंच तुम्हाला स्टिच द्यायची आहे. ठीक आहे. आणि स्केलचा उपयोग करायचा किंवा बाकी गोष्टीचा तुम्हाला जर डिझाईन वगैरे येत नसेल तर थोडं थोडं ट्राय करा. नंतर आपण ट्रेसिंग वगैरे शिकणारच आहोत, त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन छापली तरी चालते, पण स्टार्टिंगला ह्या छोट्या छोट्या डिझाईन तुम्हाला आल्या पाहिजेत. ठीक आहे. आता घेतला कर्व घेतला आणि हे बघा आली डिझाईन व्यवस्थित, छान दिसते ना. हे जसं ब्लाऊजमध्ये तर खूप उपयोगी पडतात हे असे शेपवाले. सो तुमचा
आत्ता ह्याची प्रॅक्टिस करण्याची काय गरज आहे का, तर तुम्हाला चेन स्टिच व्यवस्थित आली पाहिजे. प्लस जी गाईडलाईन आपण केली आहे त्या गाईडलाईनने आपलं जरी थ्रेड आलं पाहिजे. प्रत्येक शेप थोडा आपला आपला वेगळा आहे, म्हणजे असं नाही की हा शेप सेम आहे, तो शेप सेम आहे. प्रत्येक शेप वेगवेगळे आहेत आणि त्याच्यानुसारच तुम्हाला ते आले पाहिजेत. आता मी हे कंप्लीट करून घेते. ठीक आहे. ठीक आहे, हे बघा परफेक्ट असं शेपमध्ये आलेलं आहे. आता एंड नॉट द्यायचं आहे त्याला शेवटी, कारण आपण कोणताही शेप केला एंड नॉट द्यायचाच आहे कंपल्सरी. हे बघा छान दिसतोय ना. तसा हा तर ब्लाऊजमध्ये खूप उपयोगी पडतो डिझाईन जेव्हा करणार तेव्हा. ठीक आहे, आता आपण हा शेप घेऊया. सेम जरी थ्रेड आहे तीच कंटिन्यू करायची, काही गरज नाही. म्हणजे तुम्ही परत कट करा, परत त्याला गाठ मारा, एवढी लेंदी प्रोसेस नाही करायची. कारण कसं ना, आपण आता प्रॅक्टिस करतो आहे, तो प्रॅक्टिसमध्ये हे सगळं चालतं. ठीक आहे, आता आपण हा वाला शेप बघूया, कर्ववाला पण खूप उपयोगाचा आहे. मी तुम्हाला जेवढे शेप देते ना त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. सपोज तुम्हाला एकदा नसेल जमत ना, तर तुम्ही 2 वेळा करा, कारण ही प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. ब्लाऊज जेव्हा आपण डिझाईन वगैरे करणार ना, तेव्हा आपल्याला हे सारे खूप उपयोगी पडणार. ठीक आहे. सो तुम्हाला सपोज एकदा जमत नसेल तर ती स्टिच तुम्ही काढायची आणि परत त्याच्यावरून करू शकता. कारण की कसं डिझाईन जर एकदा खराब झाली ना, तर ते ब्लाऊजची फिनिशिंग जाते. सो ब्लाऊजची फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट आहे. पहिला तर फोकस तुम्ही क्लायंटवरती ना फिनिशिंग देण्यामध्ये करा. पैसे तर भेटतातच, पण कसं ना क्लायंटला पहिल्या ब्लाऊजमध्ये जर तो खूप खुश असेल, क्वालिटी चांगली दिली तुम्ही, तर तो दुसरीकडे कुठेच जाणार नाही. सो बेटर आहे की तुम्ही क्वालिटीवरती जास्त फोकस करा. ठीक आहे. सो तुमचा हात जसं ती गाईडलाईन आहे तसं तुमचा हात असा फिरला पाहिजे. ठीक आहे. आता आपण हा शेप बघणार आहोत. ठीक आहे. हा शेप ह्याच्यापेक्षाही छोटा असतो, म्हणजे एकदम छोटे 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 असतात. तुम्ही काय काय ब्लाऊजवरती असं बघितलं असेल बघा, एकदम छोटी छोटी ह्यामध्ये डिझाईन आहे आणि ती कंटिन्यू चालते. ठीक आहे. सो ही डिझाईन ही छान दिसते. आता सध्या मोठी घेतलेली आहे, कारण आता आपण प्रॅक्टिस करतो आहे. ठीक आहे. आता एवढ्या लवकरच छोटी डिझाईन घेतली तर कसं कन्फ्यूज होणार. बेटर आहे तुम्ही पहिला मोठ्या डिझाईनपासून स्टार्ट करा. ठीक आहे. आता ह्याचा शेप, आता ही जरी मोठी दिसते ना, तरी ह्याचं जे स्टिच आहे ना ते तुम्हाला छोटे छोटे घ्यायचे. ठीक आहे. डिझाईन फक्त मोठी दिसते, पण जेव्हा तुम्ही कर्व करता पटकन कर्व येतो. आता पहिला वरती कसा कर्व थोडा लेट येत होता. ठीक आहे. आता ह्याचा कसा कर्व लवकर येतो आहे. त्याच्यानंतर हे बघा मला, आणि ह्याचा शेप येणं खूप इम्पॉर्टंट आहे. शेपवरती आपण जास्त फोकस करायचा आहे. जसं की मी बोलली, अपोजिटला तुमचा आलं पाहिजे स्टिच, तसं अपोजिटला येऊन द्यायचा. त्यानंतर बघा खाली खाली घ्यायचं असं हा शेप. आता खाली पण आहे कर्व, खालच्या शेपकडे पण लक्ष द्यायचं. ठीक आहे. आला. आणि टोक पण आहे, कर्व पण आहे, टोक पण आहे, असे हे डिझाईन असतात. सो ह्या डिझाईनला कसं ना व्यवस्थित स्टिच बसला पाहिजे, कर्व दिसला पाहिजे, टोक दिसलं पाहिजे, तरच ह्या डिझाईन खूप छान दिसतात. सो तुम्हाला जास्त काही नाही करायचं आहे, फक्त ह्या 4-5 डिझाईन जे दिसतात ना त्या तुम्हाला प्रॅक्टिस करायचे, जेणेकरून तुम्ही जेव्हा बीड्सवर करणार वगैरे तर तेव्हा काही प्रॉब्लेम नाही येणार. बघा दिसतोय शेप व्यवस्थित. असाच शेप तुमचा व्यवस्थित आला पाहिजे. सपोज शेप चुकतोय ना, तर तुम्ही चेन स्टिच काढा आणि परत स्टार्ट करा. एकदा चुकेल, दोनदा चुकेल, तिसऱ्यांदा तुमचं परफेक्टली येईल.
सो कसं ना जमलं मला, थोडंसं आलं, थोडंसं इकडे गेलं, थोडंसं तिकडे गेलं, चालतंय असं नाही करायचं. कारण की तुम्ही जर तशी सवय लावली ना तर त्याचा शेप नेहमी बिघडतच जाईल, की चालतंय चालतंय करून. त्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही ती स्टिच काढा आणि परत स्टिच करा, तर त्या शेपमध्ये येणारच ते. ठीक आहे, आता मी हे कंप्लीट करून घेते. हा बघा, हा पण शेप आता व्यवस्थित झालेला आहे. आता ह्या हार्ट शेपमध्ये तुम्हाला टोक व्यवस्थित आलं पाहिजे, म्हणजे जो पॉईंट आहे तो व्यवस्थित आला की बाकी शेप पण खूप छान दिसतो. सो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जे शिकायला भेटतं ना ते पॉईंट आहेत, म्हणजे जे तुमचे जे शेपमध्ये जरी थ्रेडमध्ये जे पॉईंट आहेत ना ते तुम्हाला पॉईंट आले पाहिजेत. त्रिकोणमध्ये ह्याच्यामध्ये हे सगळे ना पॉईंट व्यवस्थित आले पाहिजेत. ते उठून दिसणार तर तुमचा ब्लाऊजची डिझाईन पण छान दिसणार. ठीक आहे, आता आपण ही वाली स्टार्ट करूया. तुम्हाला अजून प्रॅक्टिस पाहिजे असेल तर अजून शेप भरपूर आहेत, तर त्यांनीही तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. पण हे कसे ना हे शेप इनफ आहेत म्हणजे तुमच्या प्रॅक्टिससाठी. सो मी तेवढेच दाखवते. त्याच्यानंतर आपण बीट्स वर्क करणारच आहोत, त्याच्यामध्ये तुमची अजून प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे, जसं की मी बोलली तुम्हाला की मागे पहिला स्टिच घ्यायचा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे जेव्हा शेप स्टार्ट होतो ना तेव्हा ते मागे स्टिच घ्या सांगते, कारण की कसं ना ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपला जो स्टार्टिंग पॉईंट आहे ना तो मिस होत नाही त्याच्यामुळे. ठीक आहे, आता आपल्याला परत हा पॉईंट काढायचा आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, मागे एक स्टिच द्यायचं आहे. मागे एक स्टिच दिला, मागे स्टिच दिल्यानंतर इथे घ्यायचं आहे. ठीक आहे, आपला पॉईंट दिसतो. तुम्ही जर नवीन आता बघत असाल माझा हा व्हिडिओ, तर मागे 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत. सो ते जाऊन बघू शकता. म्हणजे ते बेसिक आहेत, मटेरियलमध्ये काय काय लागतं त्याची माहिती आहे. त्याच्यानंतर स्टँड कसा लावायचा ते सांगितलेलं आहे. त्यानंतर चेन स्टिच कशी द्यायची, आणि हा व्हिडिओ म्हणजे तुम्ही 1 बाय 1 व्हिडिओ बघितले ना तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं समजेल कसं करायचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करा, म्हणजे मी तुम्हाला नक्कीच त्या व्हिडिओचा रिप्लाय देईल. म्हणजे तुमचा जो डाऊट आहे तो सॉल्व करेल. किंवा तुम्ही माझे क्लासेसही जॉईन करू शकतात. आपले ऑनलाईन बेसिक टू ॲडव्हान्स क्लासेस चालू आहेत. तिथेही तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स शिकायला भेटेल आणि तुमचे लाईव्ह म्हणजे जे तुमचे डाऊट आहेत ते तिथल्या तिथे सॉल्व करता येईल. आणि आपल्या क्लासमध्ये कसं ना बेसिकपासून ॲडव्हान्स असतं आणि तिथेच म्हणजे शिकवलं पण जातं आणि प्रॅक्टिसही करून घेतली जाते. सो त्याच्यामुळे अजून इझी पडतं. सो तुम्ही माझे क्लासेस जॉईन करू शकता. मला व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपचा नंबर माझा आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही व्हॉट्सअप करा मला, मी तुम्हाला सगळी डिटेल देईल क्लासची. ठीक आहे, तर आता आपण हे बघा, हे टोक आले ना व्यवस्थित, असे तुम्हाला हे टोक आले पाहिजेत. आणि आजचा आपल्या क्लासमध्ये आपण काय शिकलो, तर आपण जरी थ्रेडने वेगवेगळ्या शेपने जरी थ्रेड कसं करता येईल, म्हणजे स्टिचेस कसे देता येईल हे शिकलो. सो तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करा, व्यवस्थित प्रॅक्टिस करा, तुम्हालाही जमेल. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता उद्या अजून एक व्हिडिओ येईल, म्हणजे रोज माझे हे व्हिडिओ येतील, जेणेकरून तुम्हाला हे नक्की आणि व्यवस्थित समजेल. ठीक आहे, काय काय शिकलो, त्रिकोण, आयत, फ्लॉवर, हार्ट शेप, गोल आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे शेप. ठीक आहे, जरी थ्रेडमध्ये हे शेप खूप इम्पॉर्टंट आहेत. हे स्टिचेस तुम्हाला आलेच पाहिजेत, जेणेकरून तुमचं फिनिशिंग व्यवस्थित होईल. हे जे तुम्हाला पॉईंट दिसतात हे व्यवस्थित आले पाहिजेत, हे पॉईंट आहेत ते व्यवस्थित आले पाहिजेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्हाला हे स्टिचेस समजले की नाहीत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा की मला असा डाऊट आहे, सो मी तो सॉल्व करेल. आणि हे स्टिचेस तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.